आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, आता तुमच्या खात्यात थेट 3000 रुपये येणे सुरू, पुन्हा पैसे येणे सुरू। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, नुकतेच तुमच्या खात्यात आता मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले, बरोबर। हे 1500 रुपये तुमच्या खात्यात आले आणि 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर लगेच आता 2 महिन्याचे पैसे तुम्हाला दिले जात आहे। 2 महिन्याचे म्हणजे आता तुम्हाला मे महिन्याचे तर 1500 रुपये तुम्हाला मिळाले बहिणींनो। आता तुम्हाला जून महिन्याचे पैसे येणे सुरू झाले। जून महिन्याचे पैसे आणि जुलै महिन्याचे पैसे, जून आणि जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला येणे सुरू। तर जून महिन्याचे 1500 आणि जुलै महिन्याचे 1500, टोटल झाले 3000 रुपये। 3000 रुपये येणे सुरू झाले आजपासून। तर कोणकोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे आले सर्व सांगतो तुम्हाला। आज कोणत्या वेळेत जून आणि जुलै महिन्याचे पैसे येतील त्याबद्दल पण सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, अतिशय दमदार आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। बघा आता अपडेट। तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बरं। इथून तुम्ही काय करा, आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी ना आनंदाची बातमी आहे बहिणींनो। आणि बघा, जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यात येणे सुरू, याबद्दल तर आपण सर्व अपडेट बघणारच आहोत। तसेच बहिणींनो, सर्वात मोठा निर्णय, हे बघा, नवीन निर्णय, मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये। नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, मोठा निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो निर्णय पण आपण बघणार आहोत। तसेच आजच्या ताज्या बातम्या, आजच्या महत्त्वाच्या बातम्या देखील आहेत। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कामाच्या बातम्या पण बघून जा, पावसासंदर्भात बातम्या आहेत, रेशन धान्य संदर्भात बातम्या आहेत, अजून काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत ज्या सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या बातम्या आहेत। शासनाने काय महत्त्वाचे निर्णय घेतले त्याबद्दल पण आपण सर्व काही बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना। पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती जाणून घेऊया। हे बघा, आता नुकतेच तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, ते म्हणजे मे महिन्याचे। तुम्ही सर्वजण वाट बघत होते की मे महिन्याचे 1500 रुपये कधी येतील। सर्वच जण आपण वाट बघत होतो। अखेर जे काही 1500 रुपये आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले, सर्व बहिणी खुश झाल्या। आणि हे जे मे महिन्याचे पैसे आले, हे मे महिन्यात न येता हे 5 जून रोजी मे महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। आणि एप्रिलचे पैसे 2 मे रोजी आले ते बघा, म्हणजे त्या महिन्याचे पैसे त्या महिन्यात येत नाही आहे, थोडा त्यासाठी टाईम लागत आहे। म्हणजे दुसरा महिना लागून जातो तेव्हा ते पैसे येत आहे। बघा, आता या जून महिन्यात डायरेक्ट मे महिन्याचे पैसे येत आहे, म्हणजे मे महिन्याचे पैसे मे महिन्यात न येता पुढील महिन्यात आले। आता मग सर्वजण विचारत होते की जून महिन्याचे पैसे मग का जुलै महिन्यात येतील? तर बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी। जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यात येणे सुरू झाले बहिणींनो। याबद्दल जी अपडेट आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व अपडेट मी सांगतो। एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हात जोडून विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चला पटापट पहिले तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही काय करतात, व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही। लाईक करा पटापट, अतिशय महत्त्वाची माहिती आणि तुमच्यासाठी माहिती आहे। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला लाईक करा बरं पटापट, लाईक केलं नसेल तर लाईक करा। तुमच्यासाठी माहिती आहे, कामाची माहिती आहे, अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती कोणीच सांगत नाही। जी महत्त्वाची माहिती आहे, सत्य माहिती आहे, आणि जी पण बातमी माझ्याकडे येते ती सर्वप्रथम बातमी मी तुम्हाला सांगत असतो। चला पटापट लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला आता तुम्हाला सर्व काही सांगतो मी। तर बघा, जून महिन्याचे पैसे प्लस जुलै महिन्याचे पैसे,
याबद्दल आपण अपडेट बघणार आहोत। 1500 आणि 1500 3000 रुपये थेट खात्यात जमा होणे सुरू। आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी। हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व या संदर्भात मी माहिती देतो। कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे, टेन्शन घेऊ नका। हे बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा नवीन निर्णय देखील घेण्यात आला आणि या निर्णयामुळे भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत। अपात्र असा काय निर्णय घेण्यात आला ज्यामुळे बहिणी अपात्र होत आहे, ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे बरं। हा नवीन निर्णय जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण नवीन निर्णय हा घेण्यात आलेला आहे। याबद्दल तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही, मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। तर असा काय निर्णय घेण्यात आला लाडकी बहीण योजनेत ज्यामुळे बहिणी अपात्र होत आहेत, त्यांचा हप्ता बंद करण्यात येत आहे। चला त्याविषयी तुम्हाला सर्व काही सांगतो, व्हिडिओ तुम्ही इथून पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। इथून आता आपण एक एक अपडेट सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जी पण माहिती मी तुम्हाला देत असतो एकदम सिंपल सोपं करून तुम्हाला सर्व सांगत असतो। चला आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया। चला आता इथून तुम्ही माहिती बघा, अतिशय दमदार माहिती आहे, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। इथून आता आपण नॉनस्टॉप माहिती बघणार आहोत आणि सर्व माहिती कामाची माहिती आहे, त्यामुळे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही जी माहिती मी तुम्हाला आता देणार आहे ही सर्व माहिती कामाची माहिती आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। नियमाचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांवर महाराष्ट्र सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे। बघा, आता तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत तरी पण तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर मग अशा बहिणींना अपात्र केलं जात आहे, त्यांच्यावरती सरकार कारवाई करण्यात येईल असं देखील सांगत आहे। म्हणजे महाराष्ट्र सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे अशा महिलांवर। बघा, सरकार आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आयकर रिटर्न डेटाची क्रॉस व्हेरीफाय करू शकते। एका अधिकृत अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास सचिवांना डेटापर्यंत पोहोचण्यासाठी आणि फसव्या लाभार्थ्यांना ओळखण्याची परवानगी दिली आहे। बघा, मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री जे आहेत मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी खुलासा केला होता की 2200हून अधिक महिला सरकारी कर्मचारी नियमाचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेत आहे। या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा, हे बघा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तरीही त्या या योजनेचा फायदा घेत आहेत। बघा, ही सर्वात मोठी बातमी आहे। म्हणजे 2.5 लाखपेक्षा काही बहिणींचं उत्पन्न जास्त आहे, तरी लाडकी बहीण योजनेच्या काही महिला सरकारी कर्मचारी होत्या आणि या महिला सरकारी कर्मचारी असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या। 2200हून अधिक महिला त्या होत्या आणि काय झालं मग ते संपूर्ण समोर आलं आणि आता त्यांचा जो काही लाभ आहे तो बंद केला जात आहे। तर वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल, तुम्ही योजनेत पात्र नाहीत। आलं लक्षात? तर नवीन महत्त्वाचा मोठा निर्णय काय घेण्यात आला तो निर्णय बघा तुम्ही आता, आणि जून जुलै हप्त्या संदर्भात पण सांगतो तुम्हाला। हे बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे महिला उल्लंघन करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने कारवाई करण्याची तयारी केली आहे। आयकर रिटर्न डेटाच्या मदतीने सरकार आता अशा लाभार्थी महिलांवर कारवाई करण्याची शक्यता आहे ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। अशाच महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत। दरम्यान महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत देत आहे।
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 1500 रुपयाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली जाते। आतापर्यंत लाभार्थी महिलांना 11 हप्त्याचे पैसे आले आहेत। तर बघा, जी माहिती आहे तुम्हाला समजली। आता नीटपणे तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो मी। महत्त्वाचा मोठा निर्णय सरकार काय घेत आहे? मोठा निर्णय बघा, मोठा निर्णय सरकार काय घेत आहे? लाडकी बहीण योजनेमार्फत ज्या बहिणी सरकारी नोकरीत आहे, सरकारी कर्मचारी आहेत, त्या बहिणी पण योजनेचा लाभ घेत होत्या, तर आता त्यांच्यावरती कारवाई देखील होऊ शकते। हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता चला, तुम्ही सर्वजण वाट बघत आहे जून आणि जुलै हे हप्ते कोणाकोणाच्या खात्यात आले, तर त्याबद्दल माहिती बघा। बहिणींनो, तुम्हाला नुकतेच आता मे महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत, त्यामुळे लगेच तुमच्या खात्यात जून महिन्याचे पैसे येतील असं नाही, किंवा जुलै महिन्याचे पैसे येतील असं नाही। लगेच तुमच्या खात्यात सरकार काही पैसे पाठवणार नाही, त्यासाठी थोडं तुम्हाला टाईम द्यावा लागणार आहे, थोडा वेळ लागेल, कारण लगेच पैसे खात्यामध्ये येत नाही। हा, मागच्या भरपूर महिन्यापासून आपण बघितलं की 2-2 महिन्याचे पैसे सरकार देत होते, मग पुन्हा आता जून आणि जुलै महिन्याचे 3000 रुपये खात्यामध्ये जमा होतील का? जरी असं झालं तर मग चांगली बात आहे, कारण 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळतील, जून महिन्याचे पण आणि जुलै महिन्याचे पण। परंतु या संदर्भात अजून शासनाने निर्णय घेतलेला नाही, कुठलाच निर्णय, अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही। एक मीडिया रिपोर्टनुसार किंवा एक अंदाजित माहिती वर्तवली जाते की 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात, परंतु हे तुम्हाला आता लगेच मिळणार नाही। तर माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, माझ्या माहितीनुसार तुम्हाला 20 जून नंतर, हे बघा 20 जून नंतर तुमच्या खात्यात पैसे येतील बहिणींनो। आता सध्या तरी ते पॉसिबल नाही, मग 20 जून नंतर जून महिन्याचेच पैसे येतात की त्यासोबत जुलैचे पण पैसे येतात ते तेव्हाच समजेल, परंतु आता सध्या तरी त्या संदर्भात अपडेट नाही। आलं लक्षात? ठीक आहे, तर जून जुलैचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, कोणालाच मिळाला नाही, फक्त मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे बहिणींनो। तुमच्या खात्यात पण मे महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही ते काढू शकता, जरी नाही आले असतील तर तुम्ही तुमचं आधार कार्ड बघा, ते बँकेशी लिंक नसेल किंवा डीबीटी एनेबल नसेल, त्या कारणाने तुमचे पैसे थांबवले गेलेले असतील। तर मे महिन्याचे 1500 रुपये सुरू झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, जून जुलैचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, तो त्याबद्दल सुरू झाला किंवा त्याबद्दल काही अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, चला आजच्या ताज्या बातम्या बघा आता। चला, आता आपण अतिशय दमदार महत्त्वाची माहिती बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली आणि सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे। चला, ही माहिती आपण बघितली, आता आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती सांगितली। चला, आजच्या ताज्या बातम्या बघा आता, महत्त्वाच्या ताज्या बातम्या आहेत। पहिली बातमी समोर येत आहे, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। पहिली बातमी तुम्ही बघू शकता, हे बघा पहिली बातमी समोर स्क्रीनवरती। तर बघा, सावधान, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, अतिवृष्टी होणार, नदी नाले वाहणार, जाणून घ्या पंजाबराव डंकांचा हवामान अंदाज। तर पंजाबराव डंकांचा हवामान अंदाज काय आहे? नदी नाले वाहणार आहेत, अतिवृष्टी होणार आहे, पावसाला जोर वाढणार, सावधान, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार। बघा काय बातमी समजून घ्या। हे बघा, हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार कालपासून म्हणजेच 4 जूनपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे। बघा 4 जूनपासून पाऊस सक्रिय झालेला आहे। सध्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही भागात पावसानं उघडीप दिली आहे। गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, नदी नाले उथडी भरून वाहत आहेत, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे। दरम्यान अशातच राज्यातील 26 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे। तर बघा, आज वादळी वारे, विजा आणि मध्यम पर्जन्याची शक्यता आहे। 7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार। बघा आता ही बातमी फार महत्त्वाची आहे, ही बातमी समजून घ्या। 7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार। तर कसा पडणार बघा, पंजाबराव डंक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे। शेतकऱ्यांचे 10 जूनपर्यंत शेत नाही तयार झाले
तर 10, 11 आणि 12 जून 3 दिवस शेत तयार करायला पुन्हा चान्स मिळेल. राज्यात 13 ते 18 जून मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी बघा वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे बघा. तर नाले वाहतील, वडे वाहतील असं सांगण्यात येत आहे. आणि 13 ते 18 जून ही तारीख पण बघा तुम्ही, 13 ते 18 जून ही महत्त्वाची तारीख सांगितली जात आहे. आता राज्यात, महाराष्ट्र राज्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात 13 ते 18 जून मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता आहे. 13 ते 18 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. ही सर्वात मोठी बातमी पावसासंदर्भात होती. चला, पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला, बातमी नंबर 2 बघा. सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 2. पुणेकरांना अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या. हे बघा, पुणेकरांनो अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्या. चिंतेत भर घालणारी बातमी समोर. सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणूचा अंश. बघा, बातमी काय आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, तर राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 98 नव्या कोरोना रुग्णांची जी नोंद झाली असून त्यात मुंबई आणि पुणे महापालिका क्षेत्रात प्रत्येकी 34 रुग्ण आढळले आहेत. बघा, आपण सध्या बघतच आहोत कोरोनाचं वातावरण अजून पुन्हा सुरू झालेलं आहे. आणि बघा, मुंबई आणि पुणेमध्ये तर कोरोनाचे भरपूर रुग्ण, नवनवीन रुग्ण सापडत आहेत. तर बघा, पिंपरी चिंचवडमध्ये 10 तर पुणे ग्रामीण भागात 4 रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी चिंतेची असून सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते. अशातच आता पुणेकरांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आलेली आहे. पुणेकरांना तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. तर सर्वांनीच बातमी बघा, महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, पुणे शहरातील सांडपाण्यात कोरोना विषाणूचा अंश आढळून आला आहे. बघा, ही सर्वात मोठी बातमी आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने NCL केलेल्या तपासणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. बघा, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पुणे शहरातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधील हे बघा, पाण्याचे नमुने दर आठवड्याला 40 ते 60 तपासले जातात. मे 2025 पासून कोरोना विषाणूचा अंशाचे प्रमाण वाढले. बघा, गेल्या काही आठवड्यापासून या सर्व नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळून आला आहे. तसेच मे 2025 या नमुन्यामध्ये कोरोना विषाणूच्या अंशाने प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे शहरातील संसर्गाची तीव्रता वाढत आहे. सांडपाण्यातील विषाणूच्या अंशाचा अभ्यास हा संसर्गाचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. यामुळे रुग्णसंख्या वाढण्यापूर्वीच प्रशासनाला सतर्क राहता येते. बघा, तर जे काही कोरोनाचे नवे रुग्ण आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत. तर सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणूचा अंश, ही बातमी होती महत्त्वाची. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. तर कोरोना पुन्हा आलेला आहे, कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या, सावधान राहा, सतर्क राहा. ओके, चला आता पुढील महत्त्वाची बातमी बघा. चला, बातमी नंबर 3 बघा आता. तर बघा, बातमी नंबर 3 महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, आरारारा मुंबई ठाण्यात गार पडणार, या भागात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार. बघा, ही सर्वात मोठी बातमी देखील आलेली आहे. पावसासंदर्भात पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे. तर मुंबईत यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने येथील हवामानात लक्षणीय बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे बघा, भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि MMRDA परिसरासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरूच राहिली
तर काही भागात वाहतूक आणि पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होऊ शकतो. अशातच आज तर बघा 6 जून 2025 रोजी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती असणार आहे याबद्दल माहिती आलेली आहे थोडक्यात. तर बघा आता पुढील काही दिवसात 6 तारखेनंतर परिस्थिती कशी असणार आहे त्याबद्दल पण माहिती आहे. बघा हवामानाची सामान्य स्थिती आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही वेळा पूर्णपणे ढगाळ वातावरण असू शकते. पाऊस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर हे बघा पावसाची शक्यता दुपारनंतर किंवा संध्याकाळी या काही ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळी पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण साधारण 5 ते 20 मिमी दरम्यान असू शकते, परंतु स्थानिक परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो. ओके. तर पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती. ही बातमी पण तुम्हाला मी समजून सांगितली. तर बघा मुंबई ठाण्यात गार पडणार का, या भागात मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार आहे, या संदर्भात ही बातमी समोर आली. चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला आता शेवटची बातमी बघून जा. बातमी नंबर 4 शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला पटापट लाईक करा बरं. तुम्ही सर्वांनी लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेवटची बातमी आहे, एवढी बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, एकाच व्हिडिओमध्ये सर्व बातम्या मी सांगतो तुम्हाला, आणि ज्या पण कामाच्या बातम्या त्याच बातम्या मी तुम्हाला सांगत असतो. आता बघा ही सर्वात मोठी बातमी आहे. बातमी नंबर 4 तुम्ही बघत आहात. तर बघा 3 महिन्याचे धान्य मिळणार एकाच वेळी, ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. हे बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देवडी तालुक्यातील रेशन कार्ड धारकांना आता मे, जून, जुलै या 3 महिन्याचे धान्य पॉस मशीनवर अंगठा लावून घेता येणार आहे. यामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ मोफत देण्याची तरतूद आहे. देवडी तालुक्यात हे बघा देवडी तालुक्यात PHH रेशन कार्ड धारकांची संख्या 27,413 असून कौटुंबिक सदस्य संख्या 1,07,353 इतकी आहे. आतुंदे कार्ड धारकांची संख्या 6,658 असून कुटुंबातील सदस्यांची संख्या 25,481 इतकी आहे. शासनाच्या नियमानुसार प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना आधीच प्रति व्यक्ती 5 किलो धान्य आणि आतुंदे कार्डधारकांना 35 किलो धान्य दिले जात आहे. तर बघा ही सर्वात मोठी बातमी होती. तर बघा आता 3 महिन्याचे धान्य तुम्हाला मिळणार आहे, ते पण एकाच वेळी. तर बघा तर 3 महिन्याचे कसे मिळणार आहे तुम्हाला बघा मी सांगतो तुम्हाला. मे, जून आणि जुलै हे 3 महिन्याचे धान्य पॉस मशीनवर अंगठा लावून घेता येणार आहे. यामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ मोफत देण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि देवडी तालुक्यात या संदर्भात जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या संदर्भात ही सर्वात मोठी बातमी समोर आली ती. ओके. चला ही 4थी बातमी पण आपण बघितली. तर बघा आजच्या या महत्त्वाच्या ताज्या बातम्या त्या, आणि डेलीच्या बातम्या तुम्हाला माहीतच आहे, रोजच्या तारखेप्रमाणे तुम्हाला बातम्या आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर आज रोजीच्या तारखेनुसार या बातम्या त्या सर्व बातम्या कामाच्या होत्या, महत्त्वाच्या होत्या. सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. चला ही बातमी पण तुम्हाला समजली. चला आता आपण पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, पुढील महत्त्वाची बातमी माहिती समजून घेऊया, त्यानंतर व्हिडिओ थांबूया. तर बघा पुढील जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती समजून घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती नीट पण एकदम सिंपल सोप्या भाषेत जाणून घेतली, आणि तुम्हाला सर्व माहिती मी एकदम सोप्या सिंपल भाषेत सांगितलेलं आहे. असं अवघड करून मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही, एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती दिलेली आहे. ओके. तर आजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या मी तुम्हाला समजून सांगितल्या. आणि पहिले आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. तर लाडक्या बहिणींनो,
मे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात आलेले आहेत. मे महिन्याचे नुकतेच आता तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे लगेच जून महिन्याचे पैसे येतील आणि जुलै महिन्याचे पैसे येतील असं नाही. त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, टाईम लागणार आहे. तर आताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती बघितली. सर्व आजच्या टॉप बातम्या, महत्त्वाच्या सर्वात मोठ्या बातम्या बघितल्या. ओके, तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, ज्या पण रोजच्या महत्त्वाच्या बातम्या असतात, जी पण महत्त्वाची माहिती असते, अपडेट असते, शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असतात, ते सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर आज आपण सर्व माहिती बघितली. तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, त्यामुळे तुमचं देखील मनापासून धन्यवाद. असेच रेग्युलर तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती मी तुम्हाला तुमच्यासाठी आणत राहील व्हिडिओच्या माध्यमानुसार. तर बघा, महत्त्वाची बातमी आपण बघितली आजच्या या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली. महत्त्वाचे जे काही मोठा निर्णय, नवीन अपडेट होत्या, नवीन बातम्या त्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज रोजी आलेल्या, त्या बातम्या पण मी तुम्हाला सांगितलं, सर्व माहिती सांगितली. टोटल आज रोजीच्या ताज्या बातम्या पण आपण बघितल्या. ठीक आहे, मग सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थली सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्या मोबाईलवरती आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओ येत राहतील. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.